मंडळी नमस्कार. शास्त्रकट्टामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला तर मग आज दिनांक 13 फेब्रुवारी 2025 जाणून घेऊयात कसा असेल तुमचा आजचा दिवस, अर्थात आजचं राशी भविष्य. 13 फेब्रुवारी 2025 रोजी माघ कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आणि गुरुवार आहे. प्रतिपदा तिथी रात्री 8:22 पर्यंत राहणार आहे. तसेच आज शोभन योग देखील जुळून येणार आहे आणि मघा नक्षत्र गुरुवारी रात्री 9:07 पर्यंत जागृत असणार आहे. याशिवाय आज राहू काळ 1:30 सुरू होणार आहे, जो 3 वाजेपर्यंत असेल. त्याचप्रमाणे आज 13 फेब्रुवारी रोजी माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरु प्रतिपदा आहे. आजचा दिवस गुरु प्रतिपदेचा असून पंचांगानुसार शुभ मानला गेलाय. माघ कृष्ण पक्षातील प्रतिपदा या तिथीला अतिव प्रेमदरानं श्री गुरु प्रतिपदा असं संबोधलं जातं. तर श्री गुरु प्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. तर गुरु प्रतिपदेचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल हे आपण जाणून घेऊया. मेष राशीसाठी आज चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. तुमच्या नवीन ओळखी वाढतील. गप्पांच्या मैफिलीत तुम्ही रमून जाल. त्याचबरोबर वैवाहिक आयुष्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे. जर तुम्ही दूरच्या प्रवासाचं नियोजन करताय किंवा आज प्रवासासाठी निघताय तर काळजी घ्या. यानंतर वृषभ राशीसाठी मात्र कामात स्त्री वर्गाची आज तुम्हाला मदत मिळणार आहे. स्थावरच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. जर तुमचे पैसे अडकले असतील तर तुमची येणी आज वसूल होतील. त्याचबरोबर जर तुम्ही कलाकार असेल तर तुमच्या कलेचं योग्य कौतुक आणि मूल्यमापन आज होईल. यानंतर मिथुन राशीसाठी मात्र आज खरेदी करण्याचा दिवस आहे. बहुतेकदा तुम्ही आज चैनीच्या वस्तू खरेदी करणार आहेत. त्याचबरोबर मिथुन जातकाच्या व्यापारी वर्गांना आज चांगला लाभ संभवतोय. तुमच्या कलेला आज प्रसिद्धी मिळेल. व्यावसायिक वातावरण चांगलं राहील आणि अर्थात मनाजोगती खरेदी आज तुम्ही कराल. यानंतर कर्क राशीसाठी मात्र आज जरा चंचल दिवस आहे असं म्हणावं लागेल. कारण मानसिक चंचलता आज तुम्हाला जाणवेल. कल्पना शक्तीला वाव देण्याचा आजचा दिवस आहे असंही म्हणता येईल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील आणि वाचनाची आवड असेल तर आज तुम्ही त्याला प्राधान्य द्याल. त्यानंतर आहे सिंह राशीच्या जातकांना आज तुमच्या जुन्या कामातून लाभ संभवतोय. रेस, सत्ता अशा गोष्टीतून तुम्हाला आज भरपूर लाभ होणार आहे. त्याचबरोबर विनासायास काही तुमची कामं जी रखडलेली आहेत ती मात्र मार्गी लागणार आहेत. मुलांच्या धडपडीकडे मात्र तुम्ही जरा लक्ष ठेवावं. यानंतर कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्तम वैवाहिक सौख्य देणारा दिवस आहे. संपर्कातील लोकांचा सहवास आज तुम्हाला वाढवता येईल. भागीदारीतून चांगली कमाई आज तुम्ही करू शकाल. मात्र कन्या राशीच्या जातकांनी आज कामाचं योग्य नियोजन करावं आणि घरगुती गोष्टींकडे जरा जास्त लक्ष द्यावं. त्यानंतर बऱ्याचदा आज तूळ राशीच्या जातकांना अधिकाराची योग्य जाणीव ठेवण्याची गरज लाभेल. बऱ्याचदा क्वचित प्रसंगी तुमच्यावर टीका देखील होईल. मात्र तुम्ही स्वमतावर आज ठाम राहणार आहात. कानाचे त्रास आज तूळ राशीच्या जातकांना संभवतायत. भावंडामध्ये मतभेद असतील तर तुम्ही आज भावंडांची मतं जाणून घ्यावीत. यानंतर बऱ्याचदा वृश्चिक राशीच्या जातकांना आज दूरचा दूरदृष्टिकोन ठेवावा लागेल. आज कष्टाला तुम्ही घाबरू नका, लहरीपणाने वागू नका, कारण आजचा दिवस तुम्हाला खटपटीत जाण्याची शक्यता आहे. मात्र बोलण्याच्या भरात एखादी जबाबदारी आज तुम्ही घेताना विचारपूर्वक घ्या. यानंतर धनुराशीच्या जातकासाठी आज त्यांच्या स्वबळावर काम मार्गी लागण्याचा दिवस आहे. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा आणि विशेष म्हणजे धनुराशीच्या जातकांनी आज वाहन चालवताना सावधानगिरी बाळगावी. यानंतर सामुदायिक वादामध्ये आज शक्यतो मकर राशीच्या जातकांनी अडकू नये. गैरसमजुतीमुळे आज तुम्हाला त्रास संभवतोय, त्यामुळे वादात शक्यतो पडू नका. डोळ्याची योग्य काळजी घ्या आणि उधारी देणं किंवा उसनवारीचे व्यवहार शक्यतो आज टाळा आणि सतर्कतेनं काम करा. यानंतर कामाचा ताण आज कुंभ राशीच्या जातकांना जाणवणार आहे. मुलांची चिंता लागणार आहे. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात. मात्र त्याबरोबर मनातील प्रबळ इच्छेला जर तुम्ही महत्व दिलं आणि प्रयत्नात कसूर न करता कामं केली तर दिवस तुमचाच आहे. यानंतर
मीन राशीच्या जातकांना मात्र आज काही अनपेक्षित बदल घडताना दिसू शकतायत. वडिलांचं मत तुम्हाला विरोधी वाटू शकतं. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा लागणार आहे. मात्र आजच्या दिवशी हटवादीपणा बाजूला सारून तुम्ही योग्य निर्णय घेण्याकडे भर द्यावा. तर अशाच दररोज तुमच्या राशीचं भविष्य जाणून घेण्यासाठी शास्त्रकट्टा या आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा.